ठाकरे गेले शिवसेना सोडून, गणेश नाईक मधला काळ शिवसेना सोडून बऱ्याच जणांनी जुळवून घेतलं की आपला जुनं ते जुनं गेलं विसरून गेले सगळे. म्हणजे भुजबळनंतर मातोश्रीवरही जायला लागले, बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात त्यांना भेटले, राज ठाकरे आता परत मातोश्रीवर जायला लागले, गणेश नाईकांनी पॅचअप करून घेतलं, ते काय फार बोलत नाहीत. तुम्हाला असं वाटत नाही कधी की कटुता, म्हणजे मी अशी बघितले की बाकीच्या सगळ्यांपेक्षा राणे विरुद्ध ठाकरे ही कटुता फारच जास्त ताणली, दोन्ही बाजूनी झाली पाहिजे ना. चूक कोणाकडून झाली पाहिजे, झाली होती ह्याचा विचार करून दोन्ही बाजूनी झाली पाहिजे. मी जुन्या पिढीकडनं झालं तर नवीन पिढीने हा इनिशिएटिव्ह घ्यावा असं तुम्हाला कधी वाटतं का? की इनिशिएटिव्ह झाल्यापेक्षा दोन्ही बाजूनी ताळी वाजली पाहिजे, दोन्ही बाजूनी प्रयत्न झाले पाहिजे. आम्ही पुढाकार घेऊन आम्ही कुठे चुकलोच नव्हतो. व आमच्या वडिलांनी जी काही सेवा म्हणा किंवा जी काही निष्ठा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब स्वतःची त्यांची केली किंवा स्वतःची जीवाची काळजी न करता, म्हणजे जुने कुठलेही शिवसैनिक तुम्हाला सांगू शकतात आमच्या वडिलांनी जे बाळासाहेबांसाठी केलं ते कोणच नाकारू शकत नाही. आमचं एवढंच म्हणणं होतं तेवढा सन्मान ठेवला पाहिजे होता पुढच्या पिढीने, तो विचार ठेवला पाहिजे. असंख्य वेळी असंही होतं जेव्हा बाळासाहेबांच्या आयुष्यावर एकंदर कुठेतरी मोठा थ्रेट होतं तेव्हा पोलिसांच्या पलीकडचे महत्त्वाची जी काही त्यांच्या आजूबाजूला जे काही सुरक्षा कवच होते ना, जे त्याच्यामध्ये माझे वडील होते. रात्रभर झोपले पण नव्हते बाळासाहेबांना सुरक्षित ठेवण्यासाठी. या सगळ्याचा विसर अगर होत असेल तर मग तुमच्या प्रश्नाचा काय अर्थच राहत नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणून दोन्ही बाजूने अगर ती भावना असेल आणि समोरून विचार तर आम्ही विचार करू. म्हणजे एकेकाळी आम्ही जेव्हापासून पत्रकारितेत आहे, मी तर आता 25 वर्ष झाली जातात आम्ही बघतोय. म्हणजे नारायण राणे साहेब शिवसेनेत असताना नंतर त्यांनी शिवसेना सोडली, ती पोटनिवडणूक आणि त्यानंतर जे सगळे अप्स अँड डाऊन्स आम्ही बघितलेत. म्हणजे पूर्वी नारायण राणेंना थेट चॅलेंज करू शकेल, म्हणजे कोकणात जसं तुम्ही पनवेल सोडलं, म्हणजे वरच्या कोकणापासून सुरू झाला तर रायगडपासून थेट तळकोकणापर्यंत राणेंचा तिथे एक दबदबा होता, दरारा होता राजकारणामध्ये. आता तिथे चॅलेंजर्स झालेत. कसं काय? आता तिथे नवीन नेते येतात. तुम्हाला सांगतो, आता तिथे उदय सामंत आहेत, तिथे त्यांनी बऱ्यापैकी तिथे आपलं राजकीय राणे साहेबांना आपला नेता मानतात. एक छत्री राणेंचा राणेंचा आता तिथे नवीन तिथे वाटेकरी आले. असं म्हणू का मी? वाटेकरी कसं प्रत्येकाला राणे साहेब, प्रत्येक जण उदयजी असो, रवी चव्हाण साहेब असो, सगळेच नेते राणे साहेबांना आपला अगर नेता किंवा आपलं मार्गदर्शक वडीलधारी म्हणून अगर मानत असतील तर त्याच्यामध्ये ते स्पर्धक असं कसं. प्रत्येक जण आता उदयजींनी आपल्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये काम उभं केलेलं आहे. माणूस 5-5दा निवडून येतोय, 3-3दा टर्म मंत्री राहिलेले आहेत. ते रवी चव्हाण साहेब एवढ्या चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष म्हणून तिथे कोकणाला खऱ्या अर्थाने त्यांनी ताकद दिलेली आहे आणि तेही राणे साहेबांना मान सन्मान देऊनच ते प्रत्येकजण काम करतायत. आणि आमच्यामध्ये स्पर्धा कुठलीच नाही. ही स्पर्धा आपल्याला कसं काय चॅनल चालले पाहिजेत, कंटेंट आला पाहिजे म्हणून ही स्पर्धा चालवायची. आणि पण आम्ही आपसामध्ये आलबेल आहे, ठीक आहे. आम्ही पण थोडं भांडून दाखवतो, कारण का आपल्या पत्रकार मित्रांची पण चिंता असते ना. थोडं जरा संघर्ष दाखवलं तर लगेच आम्हाला पण हेडलाईन भेटणार, तर तुम्ही चांगल्या कामाची बातमी छापणार नाही. आम्ही ठरवलंय की आता आम्हाला बातम्यांमध्ये राहायचं असेल तर उदयजीने आम्ही भांडलं पाहिजे, रवी चव्हाणजीने आम्ही भांडलं पाहिजे, तरच आम्हाला कमलेशजींचा चॅनल आमची दखल तरी घेईल. हा आमचा विचार आहे. नाहीतर आम्ही दुसरी चांगली कामं करून नाही उपयोग आली. कमलेशजी तुम्ही ना आता राजकारणी म्हणून सुद्धा फार मुरब्बी होऊ लागला. मला आश्चर्य वाटतं. मी तुम्हाला तुमच्या मनातल्या 4 गोष्टी बोलतो म्हणून तुम्ही मला मुरब्बी म्हणताय. असं नाही. तिथं ना काय होतं, म्हणजे आम्ही काय म्हणतो, कारण तिथं ना स्वबळाचा नारा कोकणातनं सगळ्यात पहिले आम्हाला ऐकायला लागलं, जिथे काय ज्या थोडेफार ठिकाणी की भाजप इथे स्वबळावरती लढेल, तिथे चांगली गोष्ट आहे. बघा, चांगला प्रश्न आहे. तुम्ही टेक्निकली समजून घ्या. आज शिवसेना असो, भाजप असो, सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, आमच्या सगळ्यांची तुल्यबळ ताकद आहे. खासदार उदाहरण सिंधुदुर्ग घ्या, खासदार राणेसाहेब स्वतः आहेत. मी स्वतः तिथे सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आहे. एका मतदारसंघाचा आमदार आहे, तुल्यबळ ताकद. दुसऱ्या बाजूला निलेशजी आहेत आणि दीपक केसरकर आहेत, ते शिवसेनेचे. तिथे दोघांची अगर तुल्यबळ ताकद अगर कमलेशजी असेल आणि आम्हाला अगर युती करायची अगर वेळ असेल तर तुम्ही विचार करा बंडखोरी किती होणार. आता उदाहरण नगर परिषदेमध्ये 20 सीट आणि जिल्हा परिषदेमध्ये 50 सीट. आता 50 सीटवर अगर आम्हाला युती करा, आजच्या तारखेला मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, महाविकास आघाडीकडे तिथे आणि उभाटाकडे उमेदवारच नाही तिथे उभे करण्यासाठी. त्याच्यामध्ये आता ते काय करतायत, जसं क्रिकेटमध्ये कसं स्लिपमध्ये बघा उभा असतो एक बॉल, बॅट्समॅन सुटला, चुकून कट लागले तर पकडायचं, तिथे ते लोक उभे आहेत. ह्या दोघांची युती झाली तर त्यांच्याकडे रेडीमेड उमेदवार येणार. प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याला आज उभं राहण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न आहे, प्रत्येकाला वाटतं की. आणि दुसरा मुद्दा म्हणून
युती न करणं हे दोघांच्या हिताचं आहे. शेवटी निर्णय, अंतिम निर्णय वरचेच घेणार, पण हिताचं कारण बंडखोरी होणार नाही. दुसरं तुम्हाला सांगतो, जो लोकसभेचा आम्हाला अनुभव आला कमलेशजी, वोट ट्रान्सफर होत नाही आहेत. म्हणजे शिंदे सेनेकडून BJPकडे वोट ट्रान्सफर झाले नाही. रत्नागिरीमध्ये तुम्ही पहा, तिन्ही मतदारसंघामध्ये आमचे राणे साहेबांना मायनस मतदान मिळालं. राजापूर लांजा असो, रत्नागिरी मतदारसंघ असो आणि चिपळूण, तिन्ही जिथे शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 राष्ट्रवादी, तिन्ही इथे आम्ही मायनस आहोत. सिंधुदुर्गामध्ये पण वोट ट्रान्सफर झालं नाही शिंदे सेनेचं भारतीय जनता पक्षाला. अगर वोट ट्रान्सफरच होत नसेल आपल्या लोकांना, तर आम्ही युती करून काय उपयोग आहे? आणि एवढी काही उभाटाची आणि महाविकास आघाडीची ताकद नाही आहे कोकणामध्ये, काय तिथे दोघांच्या भांडणाला तिसरा फायदा होईल, त्यांची ताकदच नाही आहे तिकडे, त्यांची मतदानच नाही आहे तिकडे. मी ग्राउंडचा कार्यकर्ता आहे कमलेशजी. हे आकडे आम्ही टेबलावर मांडल्यानंतरच आम्ही निवडणुकीच्या सामोरं जातो. आज अगर आम्ही लोकांनी वेगवेगळे लढलो आणि मैत्रीपूर्ण लढत आहे, टीका एक दुसऱ्याची करायची काही गरज नाही आहे. कारण राणेसाहेब पण कॉमन आहेत ना. राणेसाहेब आमच्याही व्यासपीठावर येऊन भाषण करणार आहेत, शिवसेनेच्या पण व्यासपीठावर जाऊन भाषण करणार आहेत. दोन्ही बाजूनी अगर तुल्यबळ ताकद असेल, आम्हालाही वाटतं त्यांनाही वाटतं, दोघं जणांनी अगर 50-50 सीट लढवली, 100 कार्यकर्ते आमचे चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात. आणि त्याच्यातून जो रिझल्ट आला ते बसून आम्ही नंतर राज्यकारभार एकत्रच करायचा आहे. तुम्ही एक फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की वोट ट्रान्सफर होत नाही आहे. हे कशामुळे होत नाही याचा अंदाज काढला, आणि तुम्ही म्हणता हा फक्त कोकणात नाही, कारण अशाच प्रकारच्या तक्रारी राज्यातल्या इतर भागात नाही आहेत. माझं म्हणायचा अभ्यास झाला पाहिजे. वोट ट्रान्सफर का होत नाही? आता रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदारचा उमेदवार असताना मतदान ट्रान्सफर का आम्हाला तिन्ही मतदारसंघामध्ये लीड नाही मिळाली? रत्नागिरीमध्ये सगळं प्रस्थ अगर शिवसेनेचं आहे, जे शिंदे साहेबांची मग वोट ट्रान्सफर का झालं नाही तेव्हा? आणि हे फॅक्ट आहेत ना. माझं काय म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये राजकारण किंवा भावनिक आणि पर्सनल कॅल्क्युलेशनच नाही आहे. अगर निवडणुकीचे आकडे मांडले, आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, आम्ही रिस्क घेता कामा नये. ज्या कार्यकर्त्यांमुळे आज मी आमदार आहे, खासदार निवडून दिले, त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका येतील आणि वोट ट्रान्सफरच अगर होत नसेल, जो अनुभवच आहे, तुम्ही पाहिजे तर कधी कोकणाचे आकडे बघा लोकसभेचे, वोट ट्रान्सफर झालेला नाही आहे तिथे मध्ये. तसंच काही विधानसभेमध्ये पण कशामुळे होत नाही वोट ट्रान्सफर? आता खालचा कार्यकर्ता कदाचित त्याला मानसिकता नसेल एक दुसऱ्याबरोबर काम करण्याची, नसेल काम, आणि ते सिद्ध झालेलं आहे. 2 निवडणुका 11 महिने अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये अगर आम्हा लोकांना तिथे दिसतंय की वोट ट्रान्सफर झालेलं नाही आहे, तर मग आपण युती करून रिस्क का घ्यायची? म्हणून प्रत्येकाची भावना आहे. आमची आत्ता गेल्या आठवड्यात जेव्हा कोकणाची बैठक झाली, आमचे सिंधुदुर्गची बैठक, फडणवीस साहेब, रवी चव्हाण साहेब, राणे साहेब, बावनकुळे साहेब सगळे होते, तशी रत्नागिरीचे झाले. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी हीच भावना व्यक्त केली की आम्हाला स्वबळावर लढण्याची संधी द्या, पक्ष उभा राहतो. आता रत्नागिरीमध्ये तुम्हाला परिस्थिती 55 सीट आहेत जिल्हा परिषदचे कमलेजी, एक पण आमच्याकडे नाही. आता उदयजींना किंवा तिकडच्या नेतृत्वाला आम्हाला काय द्यायचं, किती देणार? 5 देणार, 10 देणार? ह्यापेक्षा 55 त्यांनी लढवावं. 55 आम्ही लढवतो भारतीय जनता पक्षातून. आता भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्यातले चांगले लोकांनी प्रवेश केलेले आहेत. मग चिपळूणमध्ये प्रवेश झाले, प्रशांत जाधव आहेत, अन्य वैभव खेडेकर आलेले आहेत, अन्य आत्ता म्हणजे 2019 आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. मी तुम्हाला सांगतो, आता म्हणजे 2024 परिस्थिती खूप लोक ओढा वाढलेला आहे, खालती भारतीय जनता पक्षाचं संघटन. आणि आज जेव्हा कोकणातलं